हंडा कशाला आणतात? कळशी आणायची. अगं हंडा आणलं पण जात नाही. कळशीनच पाणी भरायचा. आता घर बांधतायत ना, घरात तुमच्या नळ येईल. हेच हवंय ना, जिवंत आहे तर आमच्या नळ घरात माझ्या येईल येईल. दस गेलत नाही पाच राहिलेत. मंडळी, मला आपल्या घरोघरी नळ पाण्याची योजनेचा स्कीम आपल्याकडे आता राबवताना आता सदर कामे चालू आहे आणि त्याच्यासाठी पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी, ग्रामसेवक भाऊ, सरपंच भाऊ हे सगळ्याला पुढील मार्गदर्शन आपल्याला करणार आहे. मंडळी, भारत सरकारच्या योजनेनुसार प्रत्येक घराघरामध्ये नळाने पाणी देण्याचे ठरवले आहे. या योजनेची माहिती आपल्या पंचायत समितीचे अधिकारी आले त्यांनी द्यावी अशी मी विनंती करतो. नमस्कार. आम्ही पंचायत समितीमधून आलो आहोत. भारत सरकारने जल जीवन मिशन ही योजना लागू केली आहे आणि त्या माध्यमातून 2024 पर्यंत आपल्या गावात प्रत्येक घराघरात पाण्याचा नळ देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी आमचे सर्वेक्षण सुरू असून आपल्या गावाच्या लोकसंख्येनुसार त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बळकटीकरण करून विहीर, साठवण टाकी, पाईपलाईन याचे एकत्रित इस्टिमेट काढणार असून त्याची सर्व माहिती आपण ग्रामपंचायतला द्यावी. साहेब, आमचे पण गुरढोर आहेत, कोंबडी कुत्रे आहेत, त्यांना पण पाण्याची जरूर आहे, तर त्यांची पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. ही संवादाची सभा इथे संपली असं मी जाहीर करतो. हा पाणी नक्की आपल्या घरी येईल काय? काम जोरात चालू आहे, बघू पुढं. ती धामणी म्हातारी पण बसले आस लावून. तिला आता पाणी नेवत नाही ना, त्या म्हातारीसाठी तरी पाणी लवकर येऊ दे. येईल येईल. निसर्गाच देण ठेवोनिया भान गावो गावी रानो रानी करू जल संवर्धन भागविण्याही तहान करू कार्य हे महान एक जुटीने राबवू जल जीवन अभियान जल जीवन अभियान.